Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रो, क्षेत्र कोणतंही असो, त्यामध्ये उत्तम मार्गदर्शकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. आणि आपल्या या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तर एक उत्तम मार्गदर्शक आणि त्याने दाखवलेली दिशा, या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि हीच गरज ओळखून अनअकॅडमीने हा टॉपर स्टॉक म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खाचखळगे सुद्धा कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही, हे तपासून पाहता यावं या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून निवड झालेली आहे, असे आनंद स्वामी सर. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. धन्यवाद मॅडम, खूप सारे धन्यवाद. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या. तुम्ही मूळचे कुठले? तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं, कोणत्या स्ट्रीममध्ये झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी? मॅम, माझं नाव पूर्ण स्वामी आनंद बसवेश्वर आणि मी लातूर जिल्ह्यातला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ताकूर तालुक्यामध्ये पण एक छोटंसं गाव आहे घरणी म्हणून. घरणी या छोट्याशा खेडेगावामध्ये माझं शालेय शिक्षण इथंच झालं 10वी पर्यंतचं. म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घरणी इथंपर्यंत 10वीचं शिक्षण झालं. 10वीच्या शिक्षणानंतर मग मी इंजिनिअरिंग कडे जायचं होतं मला, त्यामुळे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणून मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर या ठिकाणी माझं पदविकाचं शिक्षण झालं डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधनं. त्यानंतर मी पुण्याला होतो. 3 वर्ष माझी इंजिनिअरिंग झाली पुण्यामध्ये आणि 2014 साली माझं इंजिनिअरिंगचं पदवी शिक्षण पूर्ण झालं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्यामध्येच. आणि त्यानंतर मग मी ठरवलं, म्हणजे मला अगोदर क्लिअर नव्हतं की मला काय करायचं, म्हणजे एवढं नव्हतं, अगोदर नॉलेज नव्हतं. घरी पण आहेत, वडील शिक्षक आहेत, पण त्यांच्याकडून या बाबतीमध्ये असं नव्हतं की लिबरल होतं, फ्रीडम तुला हवाय ते तू करिअर चूज करू शकतो. पण तेव्हा मला एवढे अवेअरनेस नव्हती की मी काय करू नेमकं. त्यामुळे मी 2015 साली विचार केला की आपण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं. आणि त्यामुळे मग मी पहिल्यांदा स्टार्टिंग वेळेलाच युपीएससीचं सुरू केलेलं प्रिपरेशन. पण अनफॉर्च्युनेटली युपीएससीचं नाही झालं मला, त्यामुळे हा माझा दुसरा अटेम्प्ट होता राज्यसेवेसाठी. आणि राज्यसेवा मी या दुसऱ्या प्रयत्नांमध्ये क्लिअर करू शकलो आणि यावेळेस मग मला एसीएसटी पद मिळालं. आणि घरचं पार्श्वभूमी म्हणल्यानंतर वडील शिक्षक आहेत, आई गृहिणीच आहे, आई हाऊसवाईफ आहे. 2 भाऊ आहेत मला, एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ. आणि आम्ही तिघही इंजिनियरच आहेत आणि तिघही सेवेच्याच म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच प्रिपरेशन करतो. आणि माझं झालंय क्लिअर आणि त्या दोघांची तयारी आणखी चालू आहे मॅम. सो शैक्षणिक बॅकग्राऊंड असं आहे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणलं तरी साधारणपणे की वडील शिक्षक असल्यामुळे थोडंफार अवेअरनेस होतं आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही डिसिजन घेत राहिलो. ओके. सर, ज्यावेळेस विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करायचं ठरवतात, विशेषतः ग्रामीण भागातले विद्यार्थी, तर त्यांना एक प्रश्न असतो, की मी मार्गदर्शन कसं मिळवावं? मग मी क्लास लावावेत की नाहीत? तर या विद्यार्थ्यांना तुमचं काय उत्तर असेल? कसं आहे, अगोदर टार्गेट जर क्लिअर असेल, म्हणजे ग्रामीण भागातलं असो किंवा शहरी भागातलं असेल, जर तुमचं अप्रोच क्लिअर आहे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायची आहे, हा जर टार्गेट फर्स्ट तर हा क्लिअर असावा प्रत्येक विद्यार्थ्याचा, की हर्ड मेंटॅलिटी असायला नको की कोणीतरी शेजारीचा करतोय मग मी पण करेन, तो माझा फ्रेंड केला मी पण करतो, मला घरचेच फोर्स करतायत मी पण करतो, असं केल्याने नाही होत. म्हणजे कशी एक मॅरेथॉन प्रोसेस आहे, तुम्हाला खूप सारे एफर्ट्स द्यावे लागतात, खूप सारं स्टीफ कॉम्पिटिशन आहे. आणि त्यामध्ये तुमच्या मनामध्ये गट्स असायला पाहिजेत की नाही मला हे हवंय, तर तुम्ही त्याच्यासाठी करताय. नाही की म्हणजे कोणीतरी तुम्हाला प्रोवोक करतंय किंवा पुशअप करतंय की हा तू कर, उगीच काहीतरी कर, असं असायला नको. त्यामुळे माझा पहिला सल्ला हाच आहे की तुमचा अप्रोच क्लिअर पाहिजे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायची आहे. हा अप्रोच क्लिअर असल्यानंतर तुम्हाला हळूहळू मार्ग सापडायला लागतील. आणि राहिला प्रश्न कोचिंगचा, जेव्हा तुमचा अप्रोच क्लिअर असतो तेव्हा तुम्हाला हळूहळू सापडायला लागतात गोष्टी, म्हणजे भेटायला लागतात तुम्हाला रस्त्यांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं. त्यामुळे मी एवढं सांगेन, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागातील असेल, कोचिंग किंवा क्लासेसची खरंच अशी काही गरज नाहीये. साधारणतः एक लेमॅनला समजेल असा सिलेबस असतो आणि तोच तुम्ही पाठांतर करून किंवा वाचन करून आकलन करून समजणे इतपत आहे. त्यामुळे त्याची डिफिकल्टी लेवल काही खूप डिफरंट आहे असं नाही. ही एक्झाम कॉम्पिटिशनमुळे जास्त टफ वाटते, सिलेबसमुळे ही एक्झाम टफ नाहीच आहे मुळात. प्रश्न हाच आहे की कॉम्पिटिशन खूप स्टीफ आहे, तुम्ही कुठेतरी 0.1% मध्ये येत आहेत.
ऑलमोस्ट 4 lakhs मुलं अप्लाय करतायत. त्यामध्ये कुठेतरी तुम्ही 400 मध्ये असता, फायनल लिस्ट मध्ये असता तेव्हा कॉम्पिटिशन स्टीफ असल्यामुळे ही एक्झाम टफ असते. सिलेबसमुळे ही एक्झाम टफ नाहीये. त्यामुळं मला असंच म्हणायचं की तुम्ही सिलेबस पाहाल तर तुम्हाला समजून येईल की एकदम साधारण व्यक्तीला समजेल इतका सिलेबस आहे. फक्त तो तुम्हाला परत रिवाइज करायचा आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही अपडेट राहाल. म्हणजे तुम्ही टिकाल या स्पर्धेमध्ये. एवढी तुमची तयारी असेल तर तुम्ही डेफिनेटली इन व्हाल. तर माझा एवढाच सल्ला आहे म्हणजे जे पण आता तयारी करतायत त्यांच्यासाठी की कोचिंग वगैरे किंवा मोठ्या सिटीमध्येच जावं असं काही गरजेचं नाहीये. तुम्ही कुठूनही प्रिपेअर करू शकता. प्रोव्हाइडेड की तुमचा अप्रोच क्लिअर असावा आणि तुमची सिलेबस वरती कमांड असावी. जर सिलेबस तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही ते पाहताय परत स्टँडर्ड बुक्स सगळीकडे अवेलेबल आहेत. बुक लिस्टची किंवा बुक्स रिसोर्सेसची कमतरता कुठेच नाहीये. ग्रामीण भागांपर्यंत पण सगळीकडे पुस्तकांची उपलब्धता आहे. प्रश्न तोच असतो की तुमचा अप्रोच क्लिअर असावा फर्स्ट थिंग आणि सेकंड थिंग म्हणजे की तुम्ही सिलेबस वरती कमांड ठेवून चाललात. त्यामुळे आणि तुम्ही स्पर्धेमध्ये हळूहळू अपडेट राहता आणि ही एक्झाम कॉम्पिटिशन मुळे स्टीफ आहे ना की त्या सिलेबसमुळे. तर एवढा माझा एक सल्ला असेल की सिलेबस वरती कमांड ठेवा आणि अप्रोच क्लिअर ठेवा. ओके, नक्कीच. म्हणजे मला हे का करायचंय हा उद्देश आपला क्लिअर असला तर हळू मार्ग दिसत जाणार आहे. हो, बरोबर. सर, तुमचा प्रवास जर आपण बघितला तर सुरुवातीच्या काळात तुम्ही यू-पी-एस-सी करत होतात. मग त्यात थोडं अपयश आलं, मग तुम्ही एम-पी-एस-सी कडे स्विच झालात. एम-पी-एस-सी मध्ये पण सुरुवातीला पहिल्या प्रयत्नात तुम्हाला अपयश आलं. तर हा जो संयम होता, की म्हणजे एक सुरुवातीला बरंच अपयश बघितल्यानंतर सुद्धा हे क्षेत्र न सोडणं किंवा तेवढ्या जोमानं ती तयारी करणं म्हणून आज आपण हे यश बघू शकतोय. तर ह्या संपूर्ण प्रवासात तुम्ही स्वतःला मोटिव्हेटेड कसं ठेवलं? माझी पूर्ण प्रवास जर विचार केला ना तर युपीएससी आणि एमपीएससी ते बॅलन्स करणं खूप डिफिकल्ट गेलं मला. ही माझी पूर्ण जी प्रवासाची जी यात्रा आहे ती ऑलमोस्ट 5 वर्षाची आहे. मी 2015 साली सुरुवात केलं आणि 2019च्या बॅचला माझं सिलेक्शन झालं. स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी माझा अप्रोच क्लिअर होता की आपल्याला सिव्हिल सर्व्हिस जॉईन करायची. मग माझा प्रयत्न असा राहिला की आपण टॉप मोस्ट करूया जेणेकरून युपीएससी सिलेक्ट करेल असं. जेणेकरून की आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचता येईल, खूप जणांवरती आपल्याला इम्पॅक्ट करता येईल, इन्फ्लुएन्स करता येईल. अशामुळे म्हणून मी युपीएससी साठी गेलेलो. पण पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये माझी युपीएससी सिलेक्शन नाही झालं. काही कारणास्तव माझं प्रिपरेशन अपडेटेड नसेल. त्यामुळे मग मला युपीएससी मध्ये अपयश आलं. त्यानंतर मग मी राज्यसेवेकडे वळालो. राज्यसेवेकडे वळाल्यानंतर सुद्धा इथेही कॉम्पिटिशन तेवढंच स्टीफ आहे, जसं की युपीएससीला आहे. मग त्यानंतर प्रश्न सर्व्हायव्हलचा यायला लागला, की एक्झिस्टन्स आता की आपल्याकडे तर काहीच नाही आणि आपला तर अप्रोच क्लिअर आहे की आपल्याला प्रायव्हेटमध्ये जॉब नाही करायचा आहे, सिव्हिल सर्व्हिस जॉईन करायची आहे, ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. हा सगळा अप्रोच क्लिअर होता. पण रस्ताही क्लिअर होता, पण यश म्हणजे आपण काय म्हणतो डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत नव्हतो. कारण कुठे ना कुठे फेल्युअर्स येत होते. मग ह्या 4-5 वर्षामध्ये असं झालं, की माहिती होतं आपल्याला. मी सगळं माझे प्लॅन बी जे आहेत ना, ते ब्लॉक करून ठेवलेले, की ठीक आहे आपल्याला परत रिटर्नला काही नाहीच आहे आता आणि आपला अप्रोच क्लिअर आहे, की आपल्याला आता सिव्हिल सर्व्हिस तर आहेच आहे आपली क्लिअर. त्यामुळं ठीक आहे म्हणजे हाच मोटिव्हेशन फॅक्टर असतो जेव्हा की तुम्हाला कधी-कधी तुमचे जर प्लॅन बी ब्लॉक करून ठेवलात तुम्ही म्हणजे तुम्हाला रिटर्न्सला काहीच नाहीये आता. डेड एंड आहे, की तुम्हाला मग आता पुढेच चालायचंय. तर तो मला एक मोटिव्हेशन फॅक्टर होता, जो की आपण प्रेशर म्हणतो जसं की नाही, आता काहीच नाही आपल्याला. एकच रस्ता आहे तो म्हणजे मग सिव्हिल सर्व्हिस. मग ते ईदर यूपीएससी ऑर एमपीएससी. त्यामुळे मी बॅलन्स करण्यासाठी स्वतःला एवढंच केलेलं, की आपला अप्रोच क्लिअर आहे, सिलेबस अपडेटेड आहे, आपलं प्रिपरेशन स्ट्रॉंग आहे. एक अपॉर्च्युनिटी लागते, एक संधी लागते मॅडम. मे बी ही मॅरेथॉन प्रोसेस असल्यामुळे तुम्ही 2-3 अटेम्प्ट अनसक्सेस ऑल फेल्युअर भेटतील. पण एक अटेम्प्ट तुम्हाला असा भेटला ना, ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर स्ट्राईक केलं, तर तुम्ही इन होतात असं होतं. त्यामुळे मला एक संधी भेटली 2019च्या बॅचला. असं वाटलं, की नाही आता आपण एकदम पूर्ण फुल डेडिकेटेड करू. मग मी त्या एका संधीची वाट पाहत होतो, की ते भेटेल. प्रिपरेशन माझं कंटिन्यू होतं. मी कधी असं थकलो नाही, की हां ठीक आहे आपण करायचं, कंटिन्यू करायचं. प्रिपरेशन माझं 5 वर्षांमध्ये मी थांबलोच नाही. मी कन्सिस्टंटली प्रिपेअर केलेलं आहे. फक्त त्या एका संधीची वाट पाहत होतो, की जेव्हा मला सक्सेस भेटेल असं ठीक आहे, म्हणजे आता होईल आपलं कुठल्यातरी एका ह्याला. तर ती संधी 2019ला आली. मग मला असंच सांगायचं, की संधी येते. फक्त तुम्ही अपडेटेड राहा, कन्सिस्टंट राहा आणि म्हणजे विचार न करता म्हणजे फेल्युअर्सकडे न पाहता कंटिन्यू पुढे चालत राहा. एक असं संधी भेटते, एक असा स्ट्राइक लागतो बरोबर आपला, की त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली ग्रुप ए किंवा डायरेक्टली टॉपमोस्ट पोस्ट पर्यंत पोहोचता. त्यामुळे प्रिपरेशन कन्सिस्टंटली ठेवा आणि तुमचं बाकीच्या गोष्टींकडे होतात. ते अप्स एंड डाउन्स असतात. ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत. ते आपल्याला घेऊन जातात. थोडेसे डिस्ट्रॅक्ट वगैरे करतात. बट इट हॅपन्स विथ एव्हरीवन. सो त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट होण्यासारखं एवढं काही नाहीये. तुम्ही फक्त कन्सिस्टंटली चालत राहाल तर मॅम एक असा अप्रोच येतो आणि तेव्हा क्लिअर होऊन जातं.
ओके. सर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला, तर साधारणतः पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कंप्लीट करायला म्हणजे अभ्यास करून कंप्लीट करायला साधारणतः किती दिवस लागतात? आणि त्यात कोणते विषय जास्त महत्त्वाचे असतात, की जे आपल्याला एक्झाम क्रॅक क्रॅक करायला मदत करतील? आणि कसं आहे पूर्ण अप्रोच जो आहे ना हा इंटिग्रेटेड असावा. राज्यसेवेला कसं आहे की पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तोच खूप सारा ओव्हरलॅप होतो मेन्स मध्ये, कारण दोन्ही ऑब्जेक्टिव्ह आहे. जसं की युपीएससी मध्ये कसं मेन्सचा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असतो आणि जी प्रिलिम्स पूर्व परीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह असते एमसीक्यू टाईप. पण एमपीएससी मध्ये तसं नाही. हे इंटिग्रेटेड अप्रोच खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतो. जसं की एमपीएससीच्या प्रिलिम्सला पण ऑब्जेक्टिव्ह आहे आणि मेन्सला पण ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे काय होतं की आणि प्रिलिम्स एमपीएससी मध्ये आणखी एक ऍसेट काय आहे की सीसॅट जो आहे हा स्कोरिंग पेपर आहे. त्यामुळे होतं काय की तुमचा इंटिग्रेटेड अप्रोच जर असेल तर तुम्ही जेव्हा जनरल स्टडीजचा अभ्यास करताय त्यावेळेला तुम्ही मेन्स ओरिएंटेड राहा, म्हणजे जेणेकरून की मुख्य परीक्षा जी आहे हा याचा जर सिलेबस तुम्ही कव्हर अप करत असाल तर ती प्रिलिम्सचा सिलेबस आपोआप कव्हर अप होतो. जसं की इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी दोन्हीकडे पॅरलली ओव्हरलॅप होतात. म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला पण आहे आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला पण आहे. त्यामुळे मी असा सल्ला देईन की तुमचं प्रिपरेशन हे इंटिग्रेटेड असावं, जेणेकरून की मुख्य परीक्षेचा तुमचा जनरल स्टडीजचा अभ्यास चांगला राहावा. त्यामध्ये सोबत सोबत तुमचं राज्यसेवेचं पूर्व परीक्षेचं पण होऊन जातं क्लिअर. त्यामुळे तिथं काही इश्यू नाहीयेत. जसं की दोन्हीकडे पण पॅरलल आहे. खूप सारा सिलेबस ओव्हरलॅपिंगच आहे. जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, मॉडर्न इकॉनॉमी वगैरे सर्व गोष्टी. आणि प्रश्न राहतो सीसॅटचा. तर जेव्हा सीसॅट जर स्कोरिंग आहे तर परीक्षेला जर येस, राज्यसेवेच्या कंटिन्यू. पूर्व परीक्षेला जर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जर सीसॅट स्कोरिंग आहे तर त्याच्यासाठी एक वेगळा अप्रोच ठेवा. वेगळा अप्रोच म्हणजे काय होतं की तुमची पूर्व परीक्षा ही तुम्ही राज्यसेवे म्हणजे मुख्य परीक्षेच्या जीएस वरती आणि सीसॅट वरती असं मिळून तुमची पूर्व परीक्षा क्लिअर होते. आणि तुमचं काय होतं की पूर्व परीक्षेच्या अगोदर तुमचा मेन्सचा म्हणजे मुख्य परीक्षेचा बराचसा सिलेबस कव्हर अप झालेला असतो. त्यामुळे नंतरच्या 4 महिन्यामध्ये किंवा 3 महिने जे पण काही शिल्लक वेळ भेटणार आहे त्यामध्ये तुम्ही आरामात कव्हर अप करू शकता, कारण तुम्हाला फक्त नंतर मगअपच करायचं असतं, फॅक्च्युअल्स करायचे असतात, अनालिटिकल बऱ्यापैकी सिलेबस झालेला असतो. त्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळेस काय होतं स्पर्धा परीक्षेमध्ये हा एक इश्यू आहे की आपण काय करतो की अगोदर प्रिलिम्स करणार, मग पूर्व परीक्षेवरती लक्ष ठेवतो आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास नाही होत. जेव्हा की मग पूर्व परीक्षा क्लिअर झाली तर तुम्ही मग मुख्य परीक्षेला फेल होता, कारण तो एक इंटिग्रेटेड अप्रोच नाही राहत की आपल्याला पूर्ण एका अटेम्प्ट मध्येच एका प्रयत्नांमध्येच पूर्ण फायनल लिस्ट पर्यंत जायचंय. हा अप्रोच जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मग आपण पूर्व परीक्षा करणार, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, सेकंड अटेम्प्ट मध्ये मुख्य परीक्षा करणार, हे असे इश्यूज यायला लागतात. त्यामुळं असं सजेशन आहे की जो जीएसचा सिलेबस आहे तो डायरेक्टली तुम्ही मुख्य परीक्षेचा केलात तरी चालेल आणि तो की तुम्हाला मुख्य पूर्व परीक्षेला पण खूप फायद्याचाच आहे, कारण दोन्ही ओव्हरलॅप आहे. आणि सीसॅट साठी एक वेगळी स्ट्रॅटेजी ठेवा जेणेकरून की तुमची सीसॅटच्या जोरावरती आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षामध्ये तुम्ही जो जनरल स्टडीजचा अभ्यास केलाय त्यावरती तुमची पूर्व परीक्षा क्लिअर होते. आणि नंतरच्या 4 महिन्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचा चांगला अभ्यास केला तर खूप सारे चान्सेस वाढतात की तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल फिक्स येईल, कारण तुमचा हा इंटिग्रेटेड अप्रोच आहे आणि होलिस्टिकली तुम्ही प्रिपेअर करताय. म्हणजे मुख्य परीक्षेचा अगोदर चांगला अभ्यास केलाय, त्याच्या जोरावरती तुम्ही पूर्व परीक्षा क्लिअर करताय. पूर्व परीक्षा झाल्यानंतर 4 महिन्याचा अवधी भेटतो. 4 महिन्यामध्ये मुख्य परीक्षेचे बरेचसे फॅक्च्युअल्स वगैरे क्लिअर अप होतात आणि तुम्हाला मुलाखतीचा कॉल येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. त्यामुळे माझा असा अप्रोच आहे किंवा मला असं सजेस्ट करायचंय विद्यार्थ्यांना की त्यांनी इंटिग्रेटेड अप्रोच ठेवावा. म्हणजे पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला असं तोडून नाही पाहायला पाहिजे. हा एक पूर्णपणे होलिस्टिक अप्रोच आहे. जर सगळं केलं तर तुम्हाला पूर्ण फायनल लिस्टमध्ये एकच अटेम्प्ट लागेल आणि तुम्ही त्यामध्ये पूर्णपणे क्लिअर व्हाल. तर हे एक सजेशन असेल मॅम. अच्छा, नक्कीच. म्हणजे पूर्व परीक्षा वेगळी आणि मुख्य परीक्षा वेगळी आणि त्याचा अभ्यास वेगवेगळा करून अशा पद्धतीनं न करता एक इंटिग्रेटेड किंवा होलिस्टिक अप्रोच आपला असला पाहिजे. सर नक्कीच. पूर्व हो मॅम. परीक्षेतल्या सायन्स या विषयाची तयारी कशी करावी याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? हां. तर पूर्व परीक्षेचा जोर जो असतो ना मॅम, सर्वांचा मॅक्सिमम तर सीसॅट वरती असतो. आणि जेव्हा जनरल स्टडीजमध्ये सायन्स आहे, हा सगळ्यांसाठीच हॉन्टिंग टॉपिक आहे. म्हणजे राज्यसेवेमध्ये कसं ऑलमोस्ट 1/4 पेपर येतो सायन्समध्ये. जवळपास 20 ते 25 प्रश्न विचारले जातात. 20 आणि 25 प्रश्न म्हणजे हा मोठा पोर्शन आहे. पण होतं काय, की यामधले एक एव्हरेज जर धरलं ना 10 ते 12 प्रश्न हे कॉमन विद्यार्थ्यांना येतील. म्हणजे एक मॉडरेट डिफिकल्टी लेव्हल असते त्याची. हे सर्वांना जमतील एवढी त्याची डिफिकल्टी लेव्हल असते. आणि आयोग काय करतं, काही प्रश्न असे विचारतं, की तुम्ही कितीही प्रिपेअर करताय, तर ते तुम्हाला जमणार नाहीयेत किंवा ते तुम्हाला येणारच नाहीत. तुम्ही जरी सायन्स बॅकग्राऊंडचे असाल, तरी एवढे फॅक्च्युअल्स विचारले जातात, की ते तुम्हाला एनालिटिकल खूप सारं माहिती आहे. बॉडीची एनाटॉमी पूर्ण माहिती आहे तुम्हाला.
पण ते इतकं काहीतरी विचारतात की लिव्हर ओव्हर द आहे, अबो आहे, ऑन द आहे, असं काहीतरी. ते एकदम प्रिसाईज फॅक्च्युअल्स विचारतात. त्यामुळे सायन्सला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. पण माझं सायन्ससाठी एवढं सजेशन आहे की 50% पोर्शन हा ऍव्हरेज पर्सनला होतो, म्हणजे ऍव्हरेज विद्यार्थ्यांना होतो. त्याच्यावरती जास्त जोर द्यावा, जेणेकरून की 20 ते 22 जे प्रश्न आहेत त्यातली 10 ते 12 प्रश्न आपल्याला चांगली पद्धतीने सोडवता यावीत. हा जर पहिला अप्रोच ठेवला तर 50% पोर्शन कव्हर होतो. त्यानंतर राहतो प्रश्न 10 ते 12 प्रश्नांचा, जे की शिल्लक राहतात ते ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थ्याला डिफिकल्ट जातात. एकदम रेअर विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची अचूकता येते. एकतर त्यांनी काहीतरी लॉजिक्स लावून केलेलं असतं किंवा त्यांचा लक फॅक्टर मॅटर करतो आणि ते एक 4-5 प्रश्न त्यांची बरोबर येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे होतं काय की तुमचे जर 10 ते 12 प्रश्न जर सायन्समध्ये बरोबर येत आहेत समजा ऍव्हरेजली, तर तुम्ही आहेत गेममध्ये, म्हणजे इन आहेत तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी. असंही प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी फक्त 50%चाच कट ऑफ लागतो ऑलमोस्ट. त्यामुळे जर तुम्ही ऑलरेडीच 50% सायन्स मधलं जर घेतायत तर तुम्ही इनफ आहे, तुम्ही गेम मध्ये आहात. मग होतं काय की सायन्समध्ये प्रिपरेशन करताना एनर्जी एवढी जाते आणि त्याचं आउटपुट नाही येत. मग हे आपल्याला इनपुट आउटपुट बेनिफिट अनालिसिस पण करायला पाहिजे की कॉस्ट बेनिफिट अनालिसिस कसं आहे, आपण सायन्ससाठी किती एफर्ट्स देतोय आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला आउटपुट येतंय का. हा जर विचार केला तर सायन्ससाठी होतो गोंधळ काय की मुलं खूप सारे एक महिना सायन्स करतात, म्हणजे 22-25 प्रश्न विचारले जातात म्हणून. पण ऍव्हरेजली त्यांना 10 ते 12 प्रश्नांचीच उत्तरं येतात. 10 ते 12 प्रश्न त्यांना जवळपास जमणारच नाहीत, असं होतं. त्यामुळे काय होतं की कमी वेळेमध्ये जर कव्हरअप करायचं असेल तर एक 10 ते 12 प्रश्नांची स्ट्रॅटेजी ठेवावी, जेणेकरून की 50%चा पोर्शन चांगला कव्हरअप होतो आणि बाकीचे प्रश्न जे आहेत, जे डिफिकल्ट आहेत खूप सारे, एक तर ते कॉमन सेन्सनी जर आले किंवा तुमचं लक फॅक्टर असेल त्या अकॉर्डिंगली जर आले तर ते कव्हरअप होतात. त्यामुळे सायन्ससाठी एवढं हॉन्टिंग करण्याचा काही विषय नाही. आणि सिलेबस जो आहे तो ते डायरेक्टली आयोग काय करतं की स्टेट बोर्ड मधनं किंवा एनसीईआरटी मधनं विचारतं. जे युपीएससीचं प्रिपरेशन करतात त्यांना माहिती की सायन्सच्या एनसीईआरटी मधनं पण डायरेक्टली आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत एमपीएससीने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने. त्यामुळे जेव्हा प्रिपरेशन करताय ते 10 ते 12 प्रश्नांसाठी ऍव्हरेजली जमून जातील. आणखी एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायची आहेत, हवे असतील तेवढा वेळ असेल तर मी एवढं सजेस्ट करेल की स्टेट बोर्डची बुक्स किंवा एनसीईआरटीची बुक्स एवढे बेसिक्स कराल तरी पण सायन्सचा पोर्शन कव्हरअप होऊन जातो. ओके. सर माझा पुढचा प्रश्न हा थोडासा स्पेसिफिक आहे आणि तो सीसॅट बद्दल आहे. सीसॅटमध्ये डिसिजन मेकिंग असतं. त्याचे एक 5 प्रश्न हो. डिसिजन मेकिंगवर विचारले जातात. तर विद्यार्थ्यांचा डिसिजन मेकिंगसाठीचा अप्रोच नेमका कसा असायला हवा? या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस कशी करायला हवी, जेणेकरून स्वतःचं उत्तर आणि आयोगाचं उत्तर हे मॅच झालं पाहिजे आणि आपल्याला आउट ऑफ 12.5 मॅक्सिमम मार्क्स तिथं घेता येतील? हो, बरोबर आहे मॅम. डिसिजन मेकिंग हा मेजर फॅक्टर आहे, कारण जवळपास 12.5 म्हणजे 12.5 मार्क्सचा मेजर पोर्शन विचारला जातो तिथं. होतं काय की एक जनरल सेन्सने जर तुम्ही सॉल्व्ह करतो, आपण जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा एक 10 पर्यंत येतात, म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थ्यांचे 9 ते 10 मार्क्स येतात. पण जेव्हा आपल्याला 12.5 म्हणजे आउट ऑफ सगळीकडेच क्लिअर करायचं, 2.5 पर क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचं, तर एक बेसिक फॉर्म्युला असतो मॅम त्यांचा आयोगाचा, की काही त्यांची प्रायोरिटीज डिसाइडेड असतात. लाईक की एखाद्या क्वेश्चन मध्ये विचारलं असेल तर कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज असतील, काही असतात कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज असतात, एकदम प्रायमरीली ते प्रायोरिटीली तेच आन्सर असतं ऑलमोस्ट. कारण कसं एक ते लॅडर आहे अशी, की कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज अपमोस्टला आहेत, सोसायटल नॉर्म्स सेकंडला येतात, पर्सनल एथिक्स थर्ड नंबरला येतं आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियर जे आपले काही चॉईसेस आहेत त्या 4th नंबरला येतात. हे असे काहीतरी त्यांची एक लॅडर आहे. कारण ज्या प्रायोरिटीनुसार आपण जातो त्या अकॉर्डिंगली जर म्हणलं तर कॉन्स्टिट्यूशन हे आपलं एकदम सुप्रीम आहे, म्हणजे एकदम लॉ ऑफ द लँड. त्या अकॉर्डिंगली आपलं पूर्ण गव्हर्नन्स चालतं. त्यामुळे होतं काय की आयोगांचा पूर्ण अप्रोच जो असतो तो डायरेक्टली कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूची एकदम प्रायमरी स्टेज डिसाइड केली जाते, तो 2.5 ला असतो. त्याच्यानंतर जो आहे तो एथिक्स असतो, म्हणजे जो एथिकल आपण जे गोष्टी समजतो किंवा सोसायटल नॉर्म्स असतात त्या मे बी सेकंड नंबरला येण्याचे चान्सेस असतात. थर्ड नंबरला कसं असतं की पर्सन टू पर्सन व्हॅरी होणारं जे आन्सर आहे हे 3rd किंवा 4th नंबरला येतं. त्यामुळे होतं काय की जेव्हा एक जनरलिस्टिक अप्रोच असतो आपला, एक लेमॅन जाऊन सॉल्व्ह करतोय पेपर, की प्रॉपर म्हणजे कॉमन बेनिफिट सर्वांना मॅक्सिमम ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ ग्रेटेस्ट नंबर जे आपण म्हणतो, त्या अकॉर्डिंगली मॅक्सिमम लोकांपर्यंत जो अप्रोच पोहोचतोय ना तो 2.5 मार्क्स देणार असतो, फर्स्ट थिंग. सेकंड म्हणजे कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज बद्दल जर असेल तर तो तुम्हाला 2.5 मार्क्स देणार असतो. तो पण एक ऑप्शन असतोच आयोगामध्ये, ऑलमोस्ट 2 to 3 क्वेश्चन्सला ते विचारतात. देन मग एथिक्स आहे, एकदम हायेस्ट स्टँडर्ड ऑफ एथिक्स जर असेल तर त्यामध्ये सुद्धा 2.5 मार्क्स पडण्याचे चान्सेस असतात. तर होतं काय की याच्यासाठी वेगळं प्रिपरेशन करण्याची गरज नाहीये. आपला जो पर्सनल अप्रोच असतो किंवा आपण जे एथिक्स स्वतःमध्ये इम्बाईब केलेलं असतं, एक ऑफिसर म्हणून जो आपल्याकडे ऍटिट्यूड असतो,
हा जर एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला असेल तर 11 to 12.5 म्हणजे ह्या रेंजमध्ये कुठेही मार्क्स पडून जातात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सेपरेट स्ट्रॅटेजी असायला नको किंवा त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचंय असं पण नकोय. फक्त एक कॉमन सेन्स जो आहे तो आणि एक आपल्यामध्ये जे इम्बाईब झालेले आहेत व्हॅल्यूज त्या पर्सनली आपण तिथं अप्लाय करायच्या. तेवढ्या बेसिसवरती मॅम 11 to 12.5 एवढा स्कोर येऊन जातो. त्यामुळे पर्सनली त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची खरंच काही गरज नाही वाटत मला. सर, मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला, तर मुख्य परीक्षेची तयारी करत असताना जी-एस कडे लक्ष देण्यात विद्यार्थीचं कुठेतरी निबंधाकडे दुर्लक्ष होतं. मराठी असेल किंवा इंग्रजी निबंध असेल, याची प्रॅक्टिस करायची राहून जाते. काही ज्या वेगळ्या गोष्टी, ॲडिशनल गोष्टी निबंधाच्या तयारीसाठी लागत असतात, त्या राहून जातात. तर हे असं होऊ न देण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन कसं करायला हवं आणि निबंधाची तयारी करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? सॉरी. हा हा मॅम असं आहे की मी जे अगोदर बोललो तुम्हाला की इंटिग्रेटेड अप्रोच जो म्हणतोय मी, इंटिग्रेटेड अप्रोच असाच आहे. जेव्हा आपण निबंधाची प्रॅक्टिस करतो ना, म्हणजे जेव्हा आता लोकसत्ता पेपर आहे किंवा कुठलाही पेपर आहे, जेव्हा तुम्ही संपादकीय वाचताय किंवा कुठलं तरी एडिटोरियल वाचताय, त्यामध्ये तुम्ही किती आकलन करताय त्या एखाद्या उतार्यांमधनं, त्याच्यावरनं तुमची असेसमेंट होते. की म्हणजे असं होतं की आता 50 प्रश्न जवळपास उतार्यांची विचारलेली असतात. तर होतं काय की जेव्हा तुम्ही वाचताय, ते आकलन करताय, त्या व्हॅल्यूज इम्बाईब करताय स्वतःमध्ये, त्यावेळेला हा अप्रोच इंटिग्रेटेड होऊन जातो. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर वाचता त्यावेळेस तुम्हाला निबंधासाठीचं पण फॉडर मिळतं. तुम्हाला उतार्याचं आकलन करण्यासाठीची पण एक स्कीम मिळून जाते की तुम्ही कमी वेळामध्ये कसं सॉल्व्ह करताय किंवा तुमची अचूकता कशी येते आणि ते सॉल्व्ह म्हणजे फास्ट मध्ये कसं रीड करून हे करताय. मग होतं काय की जेव्हा निबंधासाठी पर्टिक्युलर करण्यासाठी जर म्हणलं तर आहेत खूप सारे बुक्स आहेत. म्हणजे निबंधासाठी पर्टिक्युलर लिहिलेली बुक्स आहेत. लिटरेचर खूप सारं अवेलेबल आहे. पण इन्स्टेड ऑफ दॅट तुमचं जर रेग्युलर मध्येच तुम्हाला जे न्यूज येतात, जे काही संपादकीय येतं, जे काही एडिटोरियल्स येतात, याच्यावरनं तुम्ही जेव्हा स्वतःला म्हणजे पाहत राहता, ज्या न्यूज अनालिसिस करता, गोष्टी बाहेर ज्या घडत असतात, याचेच तुम्हाला उदाहरणं द्यायची असतात निबंधामध्ये आणि याचाच एक आशय घ्यायचा असतो. होतं काय की तुम्ही जेव्हा सीसॅट, आता जसं की आयोगाची जी उतारे आहेत तेच एक निबंध असल्यासारखे आहेत. एवढी चांगली स्टँडर्ड असतं त्यांचं की एखादा खूप सारा मोठा व्हॅल्यू ते देऊन जातात. प्रत्येक उतार्यामध्ये काही ना काही असतं. मग होतं काय की निबंधासाठी जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय तेव्हा तुमचा न्यूजपेपर चांगला अपडेटेड असू द्यात. तुम्ही मराठी न्यूजपेपर करत असाल तरी चालेल, इंग्लिश न्यूजपेपर करत असाल तरी चालेल. पण ज्या आजूबाजूला गोष्टी घडतायत त्याचं तुम्ही आकलन कसं करताय आणि त्याचा उदाहरणातनं आशय कसा घेताय, याच्यावरनं निबंधाचं होऊन जातं. म्हणजे होतं काय की आणि त्याच्यावरनं एक सराव, जो आपण प्रॅक्टिस जे म्हणतो, ते खूप मॅटर करते. जेव्हा की तुम्ही न्यूजपेपर वाचताय ठीक आहे. पण तुम्हाला ते आकलन किती झालंय आणि तुम्ही लिखाणातनं किती म्हणजे यूज करताय नेहमीमध्ये. होतं काय की राज्यसेवा म्हणजे प्रिपरेशन जे करणारे विद्यार्थी आहेत, मॅक्सिमम कल जो असतो तो वाचनाकडे असतो. लिखाणाकडे कोणाचं लक्षच नाही राहत. जसं की युपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर असल्यामुळं तिथं आन्सर रायटिंग वगैरे प्रॅक्टिसेस नेहमी चाललेले असतात. पण राज्यसेवेच्या मुलांचं कसं आहे की वाचन, कारण ऑब्जेक्टिव्ह आहे, एमसीक्यू आहे आणि आपण सॉल्व्ह करूयात. मग होतं काय की वाचनांकडे एवढं लक्ष जातं आणि लिखाण हे दुर्लक्षित केलं जातं. जसं की पेपर 100 मार्क्सचाच आहे. वर्णनात्मक पेपर जो आहे राज्यसेवेच्या ह्याला, तो 100 मार्क्सचाच आहे. पण लिखाण जे आहे ना, हे खूप मॅटर करतं. ते तुम्हाला नेहमी तुमच्या ऑब्जेक्टिव्हज मध्ये, तुमच्या एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या अप्रोच मध्ये, उतारे सॉल्व्ह करण्याच्या अप्रोच मध्ये प्रत्येक ठिकाणी वापरता येतं. त्यामुळे माझं निबंधासाठी एक असं सजेशन आहे की वर्तमानपत्र अपडेटेड असू द्यात. बाकीच्या काही गोष्टी घडामोडी घडतात म्हणजे करंट अफेअर्स करतात मुलं. करंट अफेअर्स करण्यासाठी नुसती मॅगझिन वाचली म्हणजे खूप काही नॉलेज आलं किंवा आपल्याला खूप काही जमायला लागले असं नाही राहत. म्हणजे फक्त फॅक्च्युअल्स ओरिएंटेड नाही राहायला पाहिजे. जेव्हा की तुम्ही न्यूजपेपर वाचताय तर बऱ्याचशा गोष्टी ज्या घडतात आजूबाजूला, त्याचं आकलन पाहिजे, त्याचे आशय पाहिजे की त्या गोष्टी कशा घडतायत, त्याचा इम्पॅक्ट कसा पडतोय. हे थोडं अनालिटिकल करायला लागलं ना, याचा आपल्याला फायदा उतार्यांमध्ये पण होतो, निबंधामध्ये पण होतो आणि ऑब्जेक्टिव्हज मध्ये पण होतो. त्यामुळे निबंधासाठी अशी तयारी ठेवा की वर्तमानपत्र जे आहे वाचताय तुम्ही, ते एक आकलन करण्याच्या उद्देशाने वाचा. समजून घेण्याच्या उद्देशाने वाचा. जेणेकरून की तुम्हाला उतारांमध्ये पण हेल्प होईल, ऑब्जेक्टिव्हज मध्ये पण हेल्प होईल आणि निबंधामध्ये पण हेल्प होईल. आणि हे करून तुम्हाला आणखी निबंधामध्ये चांगला स्कोर जो आणायचा असतो, घ्यायचा असतो, त्याच्यासाठी आणखी एक एक्स्ट्रा सजेशन आहे की तुम्ही आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एकदा तरी एखादा निबंध लिहून घ्या. म्हणजे लिखाणाकडे लक्ष असू द्या तुमचं की तुम्ही काय लिहिताय, तुमचं हँडरायटिंग कसं आहे, तुम्हाला ते उतरवता येतं का पेपरमध्ये, तुमची लँग्वेजची फ्लो कसा आहे, यावरती पण खूप आहे. तर निबंधामध्ये स्कोर कसा येतो, 2 गोष्टीवरती येतो. एक तर कंटेंट आणि दुसरा म्हणजे फ्लो. मग तुम्हाला कंटेंट जो आहे तो न्यूजपेपर किंवा ह्या ज्या आजूबाजूला घडामोडी घडतात याच्यावरनं तुम्हाला कंटेंट भेटून जातो. आणि जो फ्लो जो आहे तो फ्लो तुम्हाला तुमच्या लिखाणातनं येतो. हा की मी सुरुवात कशी करणार आहे,
इंट्रोडक्शन देणार आहे, कसं देणार आहे इंट्रोडक्शन, कुठला तरी अनेक्डोट घेणार आहे की कुठलं तरी उदाहरण घेणार आहे, पूर्वीचं घेणार आहे, फ्युचर मधलं घेणार आहे, असं. मग ते इंट्रोडक्शन दिल्यानंतर मग मी बॉडीमध्ये काय कंटेंट टाकणार आहे, मग कंटेंट टाकण्यासाठी मग मी कुठला इनपुट घेऊ. मग तुम्हाला इनपुट्स न्यूजपेपरमध्ये खूप साऱ्या ठिकाणी भेटलेले असतात. कुठलाही निबंध असो, दहशतवादावरचा असो, फिमेल एम्पॉवरमेंटचा असो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या क्लायमेट चेंजवरचा असो, यामध्ये नेहमी ना नेहमी काही ना काही संपादकीय लिखाण येतच असतात. त्यामधलं मग तुम्हाला ते इनपुट भेटून जातं की हा रिसेंटली आपल्याकडे इथं परिषद झाली आहे, रिसेंटली इथं एक असा असा इन्सिडेंट घडला. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही कंटेंट मधून टाकता ना न्यूजपेपर मधल्या, तर तुम्हाला प्रत्येक त्या कंटेंटमध्ये एक 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 2-2 मार्क प्लस भेटत जातात. त्यामुळे होतं काय की निबंधासाठी मी एवढंच सांगेन, न्यूजपेपर अपडेटेड ठेवा, जेणेकरून की तुम्हाला कंटेंट भेटेल आणि आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एकदा का असेना निबंध लिहून घ्या लिखाणातनं, म्हणजे तुम्हाला करून फ्लो भेटेल. आणि एवढं सजेस्ट आहे की दोन गोष्टीवरती निबंधामध्ये स्कोर येतो, एक तर कंटेंट आणि दुसरा म्हणजे फ्लो. तर या दोन्हीकडे लक्ष दिलं तरी होऊन जातो स्कोर. ओके. सर ही जी संपूर्ण प्रोसेस आहे, प्री असेल, मुख्य असेल, तर याच्यात टेस्ट सीरीजचा किती रोल आहे? टेस्ट सिरीजचं कसं आहे मॅम, जेव्हा प्रायव्हेट कोचिंग वाले टेस्ट सिरीज घेतात तर त्यांची स्टँडर्ड खरंच म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे की ते आयोगाच्या स्टँडर्ड सोबत मॅच नाही होत. आयोगाचं स्टँडर्ड हे खूप डिफरंट आहे. म्हणजे टेस्ट सिरीज काढण्यासाठी किंवा मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी बऱ्याच कोचिंग क्लासेसचा एफर्ट्स असतो की हा चला टेस्ट सिरीज सुरू करूया. तर ते रॅन्डमली काहीतरी क्वेश्चन डिसाईड करतात जे की आयोगाने ऑलरेडी विचारलेत, त्या बेसिसवरती ते विचारतात. सो होतं काय की टेस्ट सिरीज आहे इम्पॉर्टंट, पण मला असं म्हणायचं की तुम्ही जोपर्यंत राज्यसेवा आयोगाची क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने अनालाइज नाही केलात, तोपर्यंत तुम्ही कुठल्या प्रायव्हेट कोचिंगच्या टेस्ट सिरीजकडे नाही गेलात तर खूप बेटर राहील. आयोगाची जवळपास 2012 पासून 2020 पर्यंतची 7 ते 8 वर्षाची क्वेश्चन पेपर्स आपल्याला अवेलेबल आहेत. पूर्व परीक्षेचे आहेत, मुख्य परीक्षेचे आहेत आणि कंबाईनची पण वगैरे जे पण काही तुम्ही वापरू शकता ते. सो आयोगाचा जो स्टँडर्ड पेपर आहे ना, तो एक टेस्ट सिरीजला सगळ्यात मोठा स्टँडर्ड वापरला तर बेटर होईल. कारण आपण त्या अप्रोचला अडॉप्ट होतो. प्रायव्हेट कोचिंग वाल्यांचा भर जो असतो तो फक्त फॅक्ट्स किंवा काहीतरीच विचारायचं किंवा काहीतरी डिफिकल्टी लेवल आणायची जाणून बुजून विद्यार्थ्यांमध्ये किंवा खूप इझी काहीतरी करून द्यायचं, हा कल जास्त असतो. त्यामुळे टेस्ट सिरीजचा जरी फरक पडत असेल, त्याची इनेबलिंग आहे ते तुम्हाला खूप मदत करतं. पण जोपर्यंत तुम्ही आयोगाची क्वेश्चन पेपर स्वतः सेल्फ अनालिसिस नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला टेस्ट सिरीजचं एवढं महत्वही जाणवणार नाही आणि तुम्ही त्या अप्रोचला अडॉप्ट पण नाही होणार, ज्या पद्धतीने आयोग विचारतो. आता जसं मार्केटमध्ये खूप सारे टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. आयोगाची पण अवेलेबल आहेत. आयोगाची क्वेश्चन पेपर डायरेक्ट प्रिंट आउट केली आहेत आणि त्याचे आन्सर्स वगैरे दिलेली आहेत. पण हे होतं काय की मुलं सेल्फ अनालिसिस नाही करत, की तेच उत्तर काय आहे? तेच उत्तर कशामुळे आलं आणि जर ते नाही आलं तर मग दुसरा ऑप्शन का चुकीचा आहे? जसं की एबीसीडी असतो. जर समजा धोंडो केशव कर्वे दिले तर मग बी.आर. आंबेडकर साहेब का नाही आहेत? असं. म्हणजे होतं काय की डिफरन्स जाणवायला लागतो आपल्याला. मग याचं उत्तर हे नाहीच आहे. रेंज समजायला लागते. तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक्स वापरता येतात आयोगाच्या पेपरमध्ये. कारण त्यांनी ते रेंज दिलेली असते. समजा याचा अग्निवन बाण जो आहे, त्याचा जो क्षेपणास्त्र आहे, त्याचा पल्ला जो आहे, समजा 5000 किलोमीटर आहे. तर होतं काय की कधी-कधी आयोग डायरेक्टली 500 किलोमीटर लिहितो. मग होतं काय की तुम्हालाच समजायला लागतं की याचा पल्ला तर 500 किलोमीटर पर्यंत नाहीच आहे. कारण हे डायरेक्टली इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे समजा. तर याचा पल्ला डायरेक्टली हजाराच्या रेंजमध्ये असायला पाहिजे असं. मग प्रोव्हायडेड जर तुम्हाला तो फॅक्ट एक्झॅक्ट माहिती जरी नसेल, तरी तुम्ही गेस वर्क वरती ते सॉल्व्ह करू शकता, की तुम्हाला ती रेंज समजून येते, की ओके आयोग एवढं असं-असं व्हॅरी करतं म्हणून. सो टेस्ट सीरीजसाठी माझं एवढंच सजेशन आहे, की जोपर्यंत आयोगाची पेपर तुम्ही स्वतःहून अनालिसिस नाही करणार, तोपर्यंत तुम्ही कुठल्याच प्रायव्हेट कोचिंगचे टेस्ट सीरीज रेफर पण करू नका आणि ते तुम्हाला बेनिफिशियल पण नाही राहणार. त्यामुळे अगोदर आयोगाची टेस्ट सीरीज स्वतः अनालिसिस करा, पूर्ण क्वेश्चन पेपर घेऊन. सेल्फ अनालिसिस करा. कुठल्याही मार्केटमधलं बुक खरेदी करू नका त्या बाबतीमध्ये. डायरेक्टली तुम्ही फोटो कॉपी काढून घ्या त्याची आयोगाची वेबसाईटवरती अवेलेबल आहेत पीडीएफ्स त्याची. डायरेक्टली तुम्ही ओरिजिनल फोटो कॉपीज प्रिंट आउट करून घ्या आणि त्याचं सेल्फ अनालिसिस करा. आणि त्यानंतर तुमचा सिलेबस आणि बाकीच्या गोष्टी येतात. आणि मग त्यामुळे जेव्हा तुम्ही आयोगाचं जर टेस्ट सीरीज कराल, तर तुम्हाला प्रायव्हेट वाल्यांच्या टेस्ट सीरीजची खरंच गरजही पडणार नाही आणि तुम्ही आयोगाच्या टेस्ट सीरीजवरती आरामात सफिशियंट स्कोर करू शकाल आणि डेफिनेटली तुम्ही फायनल लिस्टमध्ये दिसाल. एवढं माझं एक ओपिनियन आहे. नक्कीच. सर आत्तापर्यंत आपण अभ्यास आणि त्या रिलेटेड सरावाबद्दल बोललो. मला विचारायचं असं आहे, की पेपर सॉल्व्ह करताना अप्रोच विद्यार्थ्यांचा कसा नेमका असायला हवा? कारण पेपर सॉल्व्ह करत असताना तुम्ही जर तुमचं टेम्परामेंट मेंटेन नाही करू शकले, तर तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा मोठा इम्पॅक्ट होण्याची शक्यता असते. तर मग नेमकं पेपर सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी? अटेम्प्ट किती असावा? याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल?
तेच आता परत तोच मुद्दा येतो मॅम. पेपर सॉल्व्ह करताना म्हणजे जेव्हा आयोगाच्या तुम्ही स्ट्रॅटेजीला अडॉप्ट व्हाल ना, तेव्हा तुम्ही एकदम बेटर अडॉप्ट होता. लाईक की आयोगाने दिलेलं आहे 1.5 तासामध्ये जेव्हा एक पेपर सॉल्व्ह करतो आपण राज्यसेवे मुख्य परीक्षेचा, पूर्व परीक्षेमध्ये कसं जनरल स्टडीजचा पेपर आहे, त्याच्यानंतर सीसॅटचा पेपर आहे. तर 2 सेग्रिगेटेड जर पाहायला गेलं तर पूर्व परीक्षेमध्ये होतं काय की जीएस मध्ये एव्हरेज स्कोर येतात मुलांना, चांगली स्कोर आलेले असतात. प्रश्न राहतो सीसॅटचा. सीसॅट मध्ये खूप मोठी मार्जिन पडते. एखादा मुलगा डायरेक्टली 90 मार्क्स घेतो आणि एखाद्याला डायरेक्टली 150, 160 असा पण स्कोर येतो. त्यामुळे खूप व्हॅरी व्हायला लागतं. मग त्यामुळे सीसॅटला जेव्हा की नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहेत, आर्ट्स वाली जी मुलं आहेत, ते किंवा मराठीतनं चांगलं प्रिपेअर करतात, अशा मुलांना सीसॅटची भीती वाटते. तर त्यांना मी एवढं सांगेन की पूर्ण उतारे मराठीतनं दिलेले आहेत ऑलरेडी. फक्त 25 प्रश्नांमध्येच लॉजिकल रिझनिंग आणि क्वांट आहे. त्यामध्ये मॅथ्स नावाचा खरंच एवढा कन्सेप्ट नाहीये आणि डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न आहेत. सो जेव्हा आपण सीसॅटचा विचार करतो तेव्हा गणित 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 असं नाही व्हायला पाहिजे. ते उतारे दिलेले आहेत, तिथे ऑलरेडीच 50 प्रश्न आहेत उतार्यांची आणि लॉजिकल रिझनिंग मध्ये 10 ते 15 प्रश्न नॉर्मल लेवलला पण सॉल्व्ह होतात. त्यामुळे तुम्ही सीसॅट बद्दल असं न्यूनगंड बाळगू नका जवळ की नाही मला सीसॅट खूप म्हणजे डिफिकल्ट जातं, मला स्कोरच नाही येत, मी 90 किंवा 80 सॉल्व्ह करतो. मग पूर्व परीक्षेमध्ये मॅक्सिमम जो मुलांचा पोर्शन बाहेर पडणारा आहे, म्हणजे गेमच्या बाहेर जो पडतो किंवा पूर्व परीक्षा क्लिअर नाही करू शकत, त्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर जो आहे तो सीसॅटचा आहे. कारण ऍव्हरेजली मुलांचं प्रिपरेशन झालेलं असतं जीएसचं, जनरल स्टडीजचं. प्रश्न सीसॅट वरती येऊन ठेपतो आणि जीएस सीसॅट मध्ये काहीतरी 80-90 असेच मार्क पडून जातात आणि मॅक्सिममली ते गेमच्या बाहेर पडतात, म्हणजे पूर्व परीक्षाच क्लिअर करू शकत नाहीत. त्यामुळे मी पूर्व परीक्षेसाठीचा जो अप्रोच आहे त्याच्यासाठी एवढंच सांगतो की सीसॅटला घाबरू नका. उतारी बरोबर मराठीत दिलेले आहेत. 25 प्रश्न सुद्धा त्यात काही गणित एवढं काही विचारलं जात नाही. लॉजिकल रिझनिंग वगैरे सोपी प्रश्न असतात आणि 5 डिसिजन मेकिंगचं मी ऑलरेडी बोललोय त्याच्याबद्दल. तर असं मिळून एक सीसॅट मध्ये तुम्हाला एक 120-130 पर्यंतचा स्कोर येतो. त्यामुळं तो त्याचा अप्रोच असा असू देत. पेपर सॉल्व्ह करताना म्हणजे टेम्परामेंट लूज करणं जसं म्हणतो. जसं की आता पेपर पूर्व परीक्षेचा आपण सॉल्व्ह करतोय, सीसॅट सॉल्व्ह करतोय समजा. सीसॅट सॉल्व्ह करताना होतं काय की पहिली 50 प्रश्न उतार्यांची विचारलेले. तर मुलं काय करतात की घाईघाईमध्ये सगळी उतारे सॉल्व्ह करून घेतात. आणि मग काय होतं की खूप सारा वेळ निघून जातो आणि त्यांना त्या 25 प्रश्नांकडे लक्षच देणं जात नाही, जे की क्वांट आणि रिझनिंगचे असतात. जे की सोपी असतात. होऊन जातात आरामात. मग होतं काय की तुम्ही नॉनस्टॉप जर 50 प्रश्न सॉल्व्ह करताय उतार्यांची, तर ती थोडीशी स्ट्रॅटेजी चुकण्याचे चान्सेस असतात. कारण तुम्ही कंटिन्यू मध्ये खूप सारे पॅसेजेस वाचत असता आणि कंटिन्यू मध्ये तेवढी प्रश्न सॉल्व्ह करत असतात. तर तुमचं ते मोमेंटम नाही राहत तेवढा. त्यामुळे मग मी असं सजेस्ट करेन सॉल्व्ह करताना की तुम्ही मे बी एक 4-5 पॅसेजेस सॉल्व्ह करा उतारी पहिल्यांदा. त्यानंतर मे बी तुम्ही स्विच व्हा थोडंसं, म्हणजे क्वांट रिझनिंगकडे जा. तिथं थोडीशी प्रश्न सॉल्व्ह करा. तिथं काही ईझी असतात. तर ते ईझी सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे हो, मी क्वांट आणि रिझनिंगची पण सॉल्व्ह करू शकतोय. तर तिथली काही प्रश्न सॉल्व्ह करायची. त्याच्यानंतर मे बी डिसिजन मेकिंग सॉल्व्ह करा. परत उतार्यांकडे या. हा अप्रोच जर थोडासा वापरला ना, तर होतं काय की म्हणजे कंटिन्युइटीमध्ये डिस्कंटिन्युटी वापरता येते. म्हणजे फ्लो कसा असतो की उतारे सॉल्व्ह करतोय, तर मागचा उतारा पुढल्या उतार्यामध्ये ओव्हरलॅप होण्याचे चान्सेस जास्त असतात. की आपण खूप सारे उतारे कमी वेळेमध्ये वाचतोय आणि तेवढी सॉल्व्ह करतोय. त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्रेकमध्ये सॉल्व्ह करता, तर ते तुम्हाला बेटर जातं. लाइक की तुम्ही पहिली एक 4-5 उतारे वाचलाय, त्याच्यानंतर तुम्ही क्वांट रिझनिंगकडे गेलाय, तिथं काहीतरी एक 10 एक प्रश्न सॉल्व्ह केलाय. परत समजा उतार्यांकडे आलाय. उतार्यांमध्ये तुम्ही आणखी 4-5 उतारे वाचताय. परत तुम्ही डिसिजन मेकिंगकडे जातात. असा अप्रोच वापरल्याने काय होतं की माइंडसेट तुमचा रिलॅक्स होतो. म्हणजे तुम्ही जो उतार्यांमध्ये एवढा वेळ तुमचा एक्झॉस्ट झालेला असतो, तो जर तुम्ही समजा इकडे आता क्वांट रिझनिंग सॉल्व्ह करताय, तर तुम्ही मोकळे होतात. कारण तो फ्लो ब्रेक होतो आणि तो तिथं थांबतो. मग तुमचं माइंड रिलॅक्स होतं आणि तुम्ही क्वांट रिझनिंग सॉल्व्ह करायला जातात. परत जेव्हा तुम्ही फ्रेश माइंडने येतात, तेव्हा आणखी नवीन उतारे भेटतात तुम्हाला. तर ते नवीन उतारे तुम्हाला वाचायची मूड येतो आणि तुम्हाला समजायला लागते की अरे हो, ते तर उतारे गेली आता माझ्या मनामधनं. आता नवीन काहीतरी उतारे आले. तर तुम्ही नवीन उतारे त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे होतं काय की ते कंटिन्यू मध्ये जर राहिलं ना, तर त्याचं ते फ्लो होतो, ओव्हरलॅप होतो. म्हणजे फर्स्ट पॅसेजचा सगळं कंटेंट आपण सेकंड किंवा थर्ड पॅसेजमध्ये वापरतो. तर हा अप्रोच थोडासा चुकीचा जातो. हे पूर्व परीक्षेच्या सीसॅट संदर्भात आहे. त्यामुळे हा टेम्परामेंट जो आहे ना, तो मे बी मॅक्सिमम तर मुलांचा प्रश्न तो सीसॅटचाच असणार. म्हणून मी सीसॅट वरती फोकस करून सांगतोय. कारण सीसॅट हाच पेपर म्हणजे एकदम प्रायमरी रोल प्ले करतो पूर्व परीक्षा क्लिअर करण्यामध्ये. आणि प्रश्न जेव्हा मुख्य परीक्षेचा येतो, मुख्य परीक्षांमध्ये कसं की एका दिवशी 2-2 पेपर असतात. जवळपास 300 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. सकाळी 150 प्रश्न, दुपारी 150 प्रश्न असं. तर होतं काय यावेळेस कसं असतं की जीएसचा फ्लो असतो. जर तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल, तुमच्याकडे फॅक्च्युअल्स रेडी असतील, तर तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह होत जातात. तर तुम्ही तुमचं टेम्परामेंट लूज नाही करणार. मुख्य परीक्षेमध्ये गेम तेव्हाच बदलते जेव्हा की तुम्ही फॅक्ट्स काहीतरी मग अप नाही केलेत किंवा तुम्हाला ते फॅक्ट्स तिथं आठवत नाहीयेत.
त्यामुळे मला मुख्य परीक्षेसाठी पर्सनली आणखी एकदा सजेस्ट करायचंय की तुमचं फॅक्च्युअल्स चांगलं ठेवा. म्हणजे राज्यसेवेमध्ये कसं आहे की फॅक्ट्स ओरिएंटेड खूप सारे क्वेश्चन्स असतात. अनालिटिकल तुम्ही सॉल्व्ह कराल, पण जर तुम्हाला फॅक्ट्स नाही आठवली आहे की समजा नवोदय विद्यालय स्कीम कधी स्टार्ट केली, किंवा कुठली तरी ते आपली न्यूक्लिअर टेस्ट कधी लॉन्च केली किंवा कधी केली होती, किंवा कुठल्या नावाने केली होती वगैरे, हे जर तुम्हाला एक्झॅक्ट जर फॅक्ट माहिती नसेल तर तिथे तुमचा तो प्रश्न चुकतो किंवा निगेटिव्ह जर येतो चुकतो. मग होतं काय की त्यामुळे तुमचा टेम्परामेंट लूज होण्याचे चान्सेस जास्त असतात. तो पूर्व परीक्षेमध्ये तुमचा सीसॅट साठी जर अप्रोच चांगला असेल तर तुम्ही तिथं टेम्परामेंट लूज नाही करणार, त्यामुळे तुम्ही तिथला गेम जिंकाल जो पूर्व परीक्षेचा आहे तो. आणि मुख्य परीक्षेसाठी मी एवढं सजेस्ट करेन की फॅक्ट्स चांगले ठेवा तुमचे. जर तुमचे फॅक्ट्स चांगले असतील ना तर तुमचा टेम्परामेंट लूज नाही होणार, कारण ते तुम्हाला तिथं आठवतील. सो एका पाठोपाठ तुमचे प्रश्न जेव्हा सॉल्व्ह होतील तेव्हा तुमचा मोमेंटम बनून जाईल आणि ते तुमच्या फेवर मध्ये येतील सगळी. त्यामुळे असं करा की पूर्व परीक्षेसाठी सीसॅट स्ट्रॉंग ठेवा आणि मुख्य परीक्षेसाठी फॅक्ट स्ट्रॉंग ठेवा. सो डेफिनेटली यू विल बी इन देम. ओके. सर एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली होती आणि मुलाखतीचा तुमचा अनुभव कसा होता? मुलाखतीसाठी कसं होतं मॅम की खूप म्हणजे माझी पहिलीच मुलाखत होती राज्यसेवेची, कारण मी युपीएससीची तर देऊ शकलो नाही, मला ती संधी भेटली नाही. आणि राज्यसेवेची पहिलीच मुलाखत होती. पण काय झालं की युपीएससीचं प्रिपरेशन माझं चांगलं असल्यामुळं किंवा एक अनालिटिकल जो अप्रोच असतो तो माझा चांगला डेव्हलप झालेला, की गोष्टी का घडतात, कशा घडतात, त्याचा सोसायटीवरती इम्पॅक्ट कसा पडतो, ऍडमिनिस्ट्रेशन वरती कसा इम्पॅक्ट पडतो. सो मग मी अगोदर जेव्हा तुम्हाला बोललो की इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे तो असा कामी येतो. जेव्हा की आपण वर्तमानपत्र वाचतो तर राज्यसेवेची मुलं खूप तर काय करतात की वर्तमानपत्र हे जस्टच वाचायचं म्हणून वाचतात. म्हणजे करंट अफेअर्स तर त्यांना मॅगझिन मधून भेटून जातं. त्यामुळे त्यांचा अप्रोचच तो निगेटिव्ह असतो वर्तमानपत्रांकडे. जेव्हा की सगळ्या गोष्टी आपल्याला वर्तमानपत्रांमधूनच अनालिसिस व्हायला लागतात. त्यामुळे माझं आणखी एकदा सजेशन आहे की जे न्यूजपेपर आहे, जे वर्तमानपत्र तुम्ही वाचताय, त्याचा हा इंटिग्रेटेड अप्रोच असावा, जेणेकरून की तुम्हाला निबंधामध्ये पण ते युज करता यावं, तुमच्या उतार्यांमध्ये पण तुम्हाला त्याचा हेल्प व्हावी. आणि जे थर्ड गोष्ट आहे तुमच्या मुलाखतीमध्ये सुद्धा, जोपर्यंत तुम्हाला न्यूजपेपरमध्ये किंवा बाकीच्या घडामोडी घडतायत त्याचं आकलन नाहीये, त्याची म्हणजे हे नाहीये, अवेअरनेस नाहीये त्या संबंधातलं, तर तुम्हाला मग डिफिकल्टीज येतात मुलाखतीमध्ये. जसं की मला प्रश्न विचारलेला तेव्हा गव्हर्नर साहेब होते. मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये गव्हर्नन्स क्रायसिस चाललेलं. तेव्हा त्यांनी मला डायरेक्टली प्रश्न, म्हणजे गव्हर्नन्स क्रायसिस मला खूप सारं माहिती होतं, पण मला त्यांचे राज्यपाल कोण आहेत हेच माहिती नव्हतं. समजा म्हणजे त्यांनी मला डायरेक्टली प्रश्न विचारला की मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत. सो मला ते आठवलं सडनली, कारण मी न्यूजपेपरमध्ये कुठेतरी वाचलं होतं की लालजी टंडन साहेब आहेत म्हणून. सो त्यांनी म्हणजे मी आन्सर दिल्यानंतर त्यांनी मला अप्रिशिएट केलं तिथं, कारण एवढे फॅक्ट्स लक्षात ठेवणं म्हणजे ठीक आहे की तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला गव्हर्नन्स तर क्रायसिस माहितीच आहे, पण तुम्हाला फॅक्ट्स पण माहिती आहे पर्सनॅलिटी बेस्ड, की कोण गव्हर्नर आहे, कोणाचे काय चालू आहेत गोष्टी अशा. तर त्या काय होतात की तुम्हाला आकलन समजायला लागतं. त्यामुळं जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी तयारी करताय, बाकी तुमचे बेसिक अटायर जो आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे, ते आपोआप दिसून येते त्यांना. तुम्ही कितीही जर एफर्ट्स द्याल, काही कराल, तर तुम्ही फेक नाही बनवू शकत, फेक नाही करू शकत तिथं. त्यामुळे ते तुम्हाला ओळखून घेणार की तुम्ही कुठल्या पर्सनॅलिटीचे आहेत. जसं की तुम्ही बायस्ड असाल किंवा तुमचा निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, पॉलिटिक्स सोबत निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा निगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, अँटी सोशल ॲटिट्यूड आहे रादर, म्हणजे की लोकांना काहीच नाही येत, उगीच मूर्ख असतात लोकं, त्यांना समजतच नाही वगैरे, वगैरे, किंवा पॉलिटिशियन्सला काही समजत नाहीये. जसं की पॉलिटिशियन्सच पूर्ण आपलं ॲडमिनिस्ट्रेशन चालवतात. मग जेव्हा तुम्ही असं एक अँटी असता, ते आपलं दिसून येतं. तर मला असं सजेस्ट करायचं की तुम्ही कुठल्याच बाबतीमध्ये अँटी असायला नको. म्हणजे निगेटिव्हिटीज असायला नको तुमच्याकडे. एक बॅलन्स्ड अप्रोच. पॉलिटिशियन्स खूप हेल्पफुल आहेत, तेच आपला कंट्री चालवतात. तर तुमचा त्या अकॉर्डिंगली अप्रोच पाहिजे. आता जसं अँटी सोशल म्हणलो मी, लोकांना समजत नाहीये, लोकांना माहिती नाहीये. त्यांच्यामुळेच तर आपण त्यांना हेल्प करण्यासाठी तर आपण प्रशासनात चाललोय. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हणून तर आपण प्रशासनात चाललोय. त्यामुळे होतं काय की तुमचा ॲटिट्यूड कुठंच निगेटिव्ह असायला नको. तो जर नसेल तर तुम्ही डेफिनेटली एक एव्हरेज स्कोर तर घ्यालच घ्याल. सो फर्स्ट थिंग, यू डोंट हॅव टू बी अ निगेटिव्ह. अँटी तुम्ही असायलाच नको अजिबात. आणि एक हा झाला मुद्दा, जेणेकरून की तुम्हाला एक एव्हरेज स्कोर येतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर अबोव्ह एव्हरेज स्कोर घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी तुमचे कंटेंट भेटतात. म्हणजे जसं की तुम्ही वर्तमानपत्र वाचताय, न्यूज पाहताय, आजूबाजूला ज्या घडामोडी घडतायत तुमच्या, त्याचं तुम्हाला आकलन पण आहे आणि अवेअरनेस पण आहे. जसं की गव्हर्नन्स क्रायसिस होतोय, तर काय त्याचा इम्पॅक्ट कसा होतो? म्हणजे पॉलिसी पॅरालिसिस होतं का? मग हे दोन्ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत, तर यांच्यामध्ये कसे कॉन्फ्लिक्ट्स होतात? मग ते राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर मध्ये व्हायला पाहिजे का? होतं का? ते तुम्ही कधी अनालिसिस केलाय का? ह्या सगळ्या गोष्टी. सो इंटरव्ह्यू कसं असतं, एक नॉमिनल विचारलं जातं की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे.
जर तुम्हाला एखादा फॅक्ट नाही आला तरी चालेल, तुम्हाला एखादी न्यूज माहिती नसेल तरी चालेल, एखादी काय तुम्हाला 4-5 न्यूज त्यांनी विचारले आणि त्या जरी तुम्हाला माहिती नसतील तरी चालेल. पण तुमची पर्सनॅलिटी जी आहे ना ती अगेन्स्ट असायला नको. कुठल्याच अगेन्स्ट असायला नको. तुमचा एक बॅलन्स्ड अप्रोच पाहिजे प्रत्येक ठिकाणी आणि हा अप्रोच तुम्हाला हळू डेव्हलप होतो. म्हणजे तुम्ही सडनलीच काहीतरी वाचलाय किंवा कुणाकडून तरी ऐकलंय नंतर त्याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी तशी डेव्हलप होते असं नाहीये. हा एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे. तुमच्या प्रिपरेशन मध्येच येतं, की हा ठीक आहे मग नाही असं अँटी असायला नको आपण, की बाबा बॅलन्स्ड अप्रोच. आपल्याला हे सॉर्ट आउट करायचंय. आणि आणखी एक सेकंड सजेशन, की प्रॉब्लेम ओरिएंटेड पेक्षा सोल्युशन ओरिएंटेड वरती फोकस असायला पाहिजे. जेणेकरून की तुम्हाला 5 ते 10 मार्क्स डेफिनेटली प्लस भेटतील. की तुम्ही नेहमीच प्रॉब्लेम्स सांगताय, नेहमीच प्रॉब्लेम्स वरतीच फोकस ठेवताय. तर तुमच्याकडे सोल्युशन काय आहे? मला मग मुलाखतीमध्ये विचारलेलं, की तुमचे म्हणजे मी प्रॉब्लेम्स त्याने विचारले. आता मी लातूरचा आहे. तर मला लातूरबद्दल त्याने विचारलं, की प्रॉब्लेम्स काय? मी खूप सारे प्रॉब्लेम्स करून गेलेलो, की हां, हे प्रॉब्लेम्स आहेत. मी त्यांना काहीतरी 8 ते 10 प्रॉब्लेम्स सांगितले. पण जेव्हा त्यांनी सोल्युशन्स विचारले, तर मला एवढे इफेक्टिव्हली सांगता नाही आले त्यांना. मग होतं काय आपलं, की आपण प्रॉब्लेम्स वरतीच एवढा फोकस देतो, की आपल्याकडे सोल्युशन्सच अवेलेबल नाही राहत. त्यामुळे आणखी एक सजेशन आहे, की कुठलेही जर प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसत असतील, तर सोल्युशन ओरिएंटेड राहा, की बाबा आपल्याला सॉर्ट आउट कसं करता येईल, सॉल्व्ह कसं करता येईल. हे जर तुमचं जर चांगलं बनलं किंवा जमायला लागलं तुम्हाला, तर तुम्हाला आणखी 5 ते 10 मार्क्स एक्स्ट्रा भेटण्याचे चान्सेस असतात. आणि थर्ड थिंग म्हणजे तुमची पर्सनॅलिटी, जसं अटायर आहे, तुमचं पर्सनल अपीअरन्स आहे आणि तुमचा एक नॉर्मल ॲटिट्यूड जो आहे तो तुम्ही फेक पण नाही करू शकत आणि ते तिथं दिसून पण येतं. सो ते एक नॉमिनल ठेवून द्या. त्यामुळे मग तुम्हाला डेफिनेटली असं वेगळं काही प्रिपरेशन करायची गरज नाहीये. ऑन द स्पॉट जरी तुम्ही बसलात आणि तुम्ही जे जेन्युइन आहात, ते जर त्यांना रिव्हील केलात, तर ते इनफ आहे. ते तुम्हाला 60, 55 अराउंड असे काहीतरी स्कोर देऊन जातात. आणि ते तुम्हाला इनफ आहेत, की तुम्ही लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये दिसाल. सो असे एक 2-3 सजेशन असतील माझ्या मुलाखतीसाठी. ओके. विद्यार्थी मित्र हो, आनंद स्वामी सरांनी एम-पी-एस-सीच्या सर्व घटकांबद्दल सर्वांगाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आपण कोचिंग सोबत जायला हवं की नाही, टेस्ट सीरीज लावायला हव्यात की नाही. म्हणजे एक पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या सेपरेट कन्सिडर न करता एक इंटिग्रेटेड अप्रोच आपला परीक्षेचा सुद्धा आणि अभ्यासाचा सुद्धा असला पाहिजे. पेपर सॉल्व्ह करताना आपला अप्रोच कसा असायला हवा, पूर्व परीक्षेतल्या सायन्स या घटकाची तयारी कशी करावी, सी-सॅटचा पेपर कसा हँडल करावा, सी-सॅटमध्ये डिसिजन मेकिंग सॉल्व्ह करताना कोणती काळजी घ्यायला हवी, या संपूर्ण घटकांबद्दल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होईल अशी आपण आशा करूया. सर तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक सो मच मॅडम. थँक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Unacademy. Let's crack it.